Good morning. Today we are going to see negation of compound statement. आता बघा निगेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. निगेशन म्हणजे आपण पहिल्या एक्सरसाइजमध्ये बघितलं होतं की धिस इज मोबाईल, धिस इज नॉट मोबाईल, इट इज कॅट, इट इज नॉट कॅट. म्हणजे जेव्हा सिंगल स्टेटमेंट आलं तेव्हा त्याच्यामध्ये डायरेक्टली नॉट लावून टाकायचं आणि जर नॉट दिलेला असेल तर नॉट काढून टाकायचं. इन दिस वे वी कॅन राईट द निगेशन. हे आपण पहिल्या एक्सरसाइजमध्ये बघितलं. पण आता तो निगेशन सिम्पल स्टेटमेंटचा होता. सिम्पल स्टेटमेंट म्हणजे अशी स्टेटमेंट ज्याच्यामध्ये फक्त एकच वाक्य आहे. आता जर हे दोन वाक्य आले म्हणजे कनेक्टिव्हनी जॉईन केले तर त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे दिस इज मार्कर अँड दिस इज बोर्ड. म्हणजे दोन वाक्य आले, दिस इज मार्कर अँड दिस इज बोर्ड. दोन वाक्य आले मध्ये अँड यूज केला म्हणजे ही झाली कंपाऊंड स्टेटमेंट. मग आता कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन आल्यावरती काय करायचं, तर कंपाऊंड स्टेटमेंटचा निगेशन आल्यावर सर्वात पहिले तुम्हाला त्याचे 4 रूल्स पाहिजे निगेशनचे. तर ते 4 रूल्स मी तुम्हाला सांगतो बघा. पहिला रूल आहे निगेशन कोणाचा, पी अँड क्यूचा. तर पी अँड क्यूचा निगेशन कसा लिहिणार, खूप सोपे बघा. पी अँड क्यूचा निगेशन लिहायचा म्हणजे काय करायचं, ये जो निगेशन है ना, निगेशन इसको अंदर लेने का और इसको उल्टा कर देने का. मतलब ये निगेशन दोनों को मिलेगा. मतलब ये होने वाला है निगेशन पी और निगेशन क्यू. तो ये हो गया आपका पहला निगेशन ऑफ पी एंड क्यू. इन द सेम वे अशाच पद्धतीने अभी आपको दूसरी स्टेटमेंट लेने की है. दूसरा क्या है, पी और क्यू. तो पी और क्यू का निगेशन क्या आने वाला है, पी और क्यू को सेम जैसा इसको क्या, इसको अंदर लिया, इसको उल्टा कर दिया. सेम इसको अंदर ले लो तो ये होता है निगेशन पी, निगेशन क्यू और इसको उल्टा कर दो. ये हो गया आपका सेकंड निगेशन पी और क्यू. अभी जो तीसरा है वो कौन सा है, इम्प्लीकेशन. तो इम्प्लीकेशन का है निगेशन पी इम्प्लॉईज क्यू. आता इथं उलटं होत नाही बरं का. मग याचा फॉर्म्युला आहे पी अँड निगेशन क्यू. हे आहे तुमचा तिसरा फॉर्म्युला. आणि आता राहिला चौथा जे की थोडासा मोठा आहे. तर चौथं स्टेटमेंट काय आहे आपल्याकडं, निगेशन पी डबल इम्प्लॉईज क्यू. ओके, सो ते आहे पी अँड निगेशन क्यू, त्याला ब्रॅकेट द्या और करा निगेशन पी अँड क्यू. काय केलं लक्षात आलं का, म्हणजे पहिला नंबर जसा आहे तसा लिहिला, अँड केलं, दुसऱ्याचं निगेशन घेतलं और करा. पहिल्याचं निगेशन घेतलं, अँड केलं, दुसरा केलं. म्हणजे कधी कधी काही लोक याला उलटं पण लिहितात. ते लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे हे झाले तुमचे 4 निगेशन. आता माझ्या विद्यार्थी मित्रांनो एक छोटंसं काम करा. हा व्हिडिओ इथं पॉज करा, हे लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर पुढचा व्हिडिओ परत स्टार्ट करायचं. पॉज करा, केलं पॉज. आता पॉज केल्यावर हे सगळं लिहून घेणे अँड देन वी विल स्टार्ट. होप तुम्ही सर्वांनी लिहून घेतलेले आहेत 4 फॉर्म्युले. आता हे 4 फॉर्म्युले लिहून झाल्यावरती तुम्हाला सिम्बॉल तर माहिती आहे. आता आपण स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 3. एक्सरसाइज 1.3. एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 3 त्याच्यातला पहिला. 2 प्रश्न समजले ना, बाकीचे तुम्ही स्वतः करून घेता. बघा काय आहे, x+8 इज ग्रेटर दॅन 11 और y-3 इज इक्वल टू 6. याचं निगेशन लिहायचं. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, राईट द निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता इथं बघा आपण काय करणार आहे, विशेष टेन्शन घ्यायचं नाही. ग्रेटर दॅन ए, लेस दॅन इक्वल टू आपल्याला सॉल्व करायचं नाही, निगेशन लिहायचं आहे. तर मला एक सांगा, पहिल्या एक्सरसाइजचा थोडासा नॉलेज इथं यूज करा. तुम्हाला इथं 2 स्टेटमेंट आणि एक कनेक्टिव्ह दिसत असणार. तर 2 स्टेटमेंट कोणत्या बघा, ही तुमची पहिली स्टेटमेंट आहे का, ही तुमची दुसरी स्टेटमेंट आहे का, आणि या दोघांना यांनी कनेक्ट केलेलं आहे म्हणजे हा तुमचा कनेक्टिव्ह आहे का. आता बघा आपण काय करणार, पहिल्या स्टेटमेंटला पी लिहा, x+8 इज ग्रेटर दॅन 11 लिहिली पहिली स्टेटमेंट. दुसरी स्टेटमेंट काय आहे, दुसरी स्टेटमेंट क्यू काय आहे ती स्टेटमेंट सांगू शकता,
y मायनस 3 इज इक्वल टू 6. दोन्ही स्टेटमेंट लिहिल्या. आता दोन्ही स्टेटमेंट लिहिल्यानंतर काय करायचं, दोन्ही स्टेटमेंट लिहिल्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. सिम्बॉलिक फॉर्म काय आहे बघा, इथून तर इथे सगळं आपण मागं केलेले बरं का. इथून तर इथपर्यंत आहे पी, त्याच्यानंतर ऑर आणि त्याच्यानंतर क्यू. झालं सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे हे प्रश्न आहे, आपल्याला काय करायचं, आपल्याला याचं निगेशन लिहायचं. त्यांनी सांगितलं ना राइट द निगेशन. अब इसका निगेशन लिखने के लिए क्या करेंगे, द निगेशन इज, असं याचं निगेशन असणार आहे निगेशन पी और क्यू. आता तुमच्याकडे 4 फॉर्म्युले आहे का, तुम्ही लिहून ठेवलेले आहेत. मग त्या 4 फॉर्म्युल्यापैकी याला कोणता लागतो, दुसऱ्या नंबरचा 2 नंबर का फॉर्मूला है निगेशन पी और क्यू. तो निगेशन पी और क्यू क्या है, निगेशन पी एंड निगेशन क्यू. समझ में आ रहा. तो अभी एक काम करेंगे, अब इसको फिर से वर्बल फॉर्म में लिखने का, मतलब ऐसे फॉर्म में लिखने का. तो मेरे को एक बात बोलो, निगेशन पी लिखने का, आपको क्या लिखने का है, निगेशन पी. आपका पी क्या है, x + 8 इज ग्रेटर देन 0. तो इसका निगेशन क्या आएगा, x + 8 इज नॉट ग्रेटर देन 11. हे बघा इकडे या थोडंसं. हा ग्रेटर देन, हे त्याचं निगेशन नॉट ग्रेटर देन. हा इक्वल टू, त्याचा निगेशन नॉट इक्वल टू. हा लेस दॅन, त्याचा निगेशन नॉट लेस दॅन. बरोबर. मग बघा तुम्ही काय केलं, हे पी असतो ना पी, त्याचा निगेशन लिहिला. त्याच्यानंतर काय आहे अँड, तर इथं बघा काय लिहिणार, अँड निगेशन क्यू. क्यू काय आहे, क्यू काय आहे, क्यू y - 3 इक्वल टू 6. मग त्याचं निगेशन काय येणार, y - 3 नॉट इक्वल टू 6. अशा पद्धतीने हे तुमचं उत्तर आहे. बघू शकता, स्नॅपशॉट घेऊ शकता. ओके, मिटवतोय. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न हे मिटून टाकलं बघा, पहिला गेला. अभी जो सेकंड क्वेश्चन है, आपको सेकंड क्वेश्चन करना है. आपका सेकंड क्वेश्चन ऐसा ही है, 11 सेकंड, 11 इज ग्रेटर दैन 15 and 25 इज ग्रेटर दॅन 20. आता इथं सेम पॅटर्न, 2 स्टेटमेंट. कोणकोणत्या, ही पहिली, छोटी असो मोठी असो टेंशन घ्यायचं नहीं, स्टेटमेंट ही स्टेटमेंट, बड़ा रहा तो भी चलेगा, छोटा रहा तो भी चलेगा. तो दोनों को लिखो. देखो पी लिखा, क्यू लिखा, पी में ये आइटम आएगा, जो भी है वो जैसा है वैसा लिख देने का, टेंशन नहीं लेने का. ये दूसरा वाला देखो क्या है, जैसा है वैसा लिखा. अब उन्होंने क्या बोला, ये जो 2 स्टेटमेंट है देखो दोनों के बीच में एंड है, तो इसका सिंबॉलिक फॉर्म लिखो, द सिंबॉलिक फॉर्म इज, व्हाट इज अ सिंबॉलिक फॉर्म, पी एंड क्यू. बरोबर. आता याचं निगेशन लिहायचं आहे, द निगेशन इज, निगेशन काय येणार आहे, निगेशन पी एंड क्यू. अब इसको देख के किसकी याद आई, वो चारों में से पहले वाले की याद आई. तो पहला वाला जब इसको अप्लाई होगा तो क्या होने वाला है, निगेशन पी और निगेशन क्यू. आपके हाथ में 4 फॉर्मूले लिखने को बोले थे मैंने, ये पहला वाला है. तो देखो निगेशन पी, तो आपका पी है 11 इज लेस दैन 15, तो वो आएगा 11 इज लेस दैन 15 नॉट. ये हो गया निगेशन पी. फिर क्या है, और फिर हे निगेशन क्यू, मतलब 25 इज ग्रेटर दॅन, म्हणजे नॉट ग्रेटर दॅन 20. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघू शकता दुसरा. अब तीसरे में मज़ा आएगा. वर्बल फॉर्म में क्वेश्चन है तो थोड़ा अच्छा लगता हो. ये आंकड़े में कैसा. तीसरा बघा काय आहे, मस्त क्वेश्चन है. क्वाड्रिलॅटरल इज स्क्वायर, quadrilateral is a square if and only if it is a rhombus. तो देखो क्या करेंगे, 2 स्टेटमेंट दिखी आपको. कौन सी 2 स्टेटमेंट है, तो यहाँ पे पहली स्टेटमेंट है ये वाली, कौन सी, क्वाड्रिलैटरल इज स्क्वायर. और दूसरी स्टेटमेंट है ये वाली, और ये क्या है आपका कनेक्टिव. तो देखो क्या करने का है, पहली स्टेटमेंट लिखो क्या है,
क्वाड्रिलैटरल इज स्क्वायर। पहली स्टेटमेंट लिखी, अब दूसरी वाली लिखो। दूसरी वाली क्या है? इट इज अ रोम्बस। इट इज रोम्बस। स्क्वेअर काय असतं, रोम्बस काय असतं माहिती असलं तर खूपच चांगलं, माहिती नसतं तरी चालतं. इथं विशेष घेणं देणं नाही त्या गोष्टीशी. ओके, सिम्बॉलिक फॉर्म घ्या त्याचा. सिम्बॉलिक फॉर्म पी बघा, क्वाड्रिलॅटरली स्क्वेअर म्हणजे पी, त्याच्यानंतर आहे इफ अँड ओनली म्हणजे असं असं असं. ओके, त्याच्यानंतर आहे रोम्बस म्हणजे क्यू. हे त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म. अब अपने को क्या करने का है? इसका निगेशन. तो इसका निगेशन है खुद, निगेशन इज निगेशन. समजलं का? निगेशन कोणाचा? निगेशन याचा. 4 चौथी फॉर्म्युला काय आहे? पी एंड निगेशन क्यू और निगेशन पी एंड क्यू. अब इतना बड़ा आपको वर्बल फॉर्म में लिखना है तो सिर्फ एक बात याद रखो, मैंने आपको फर्स्ट लेक्चर में बोला था ये क्या होता है, ये होता है एंड. बोला था कभी कभी इसकी जगह पे हम बट भी लिखेंगे, कभी कभी कॉमा भी देंगे, कभी कभी वाइल भी लिखेंगे. आपने एंड लिखा तो भी चलेगा, लेकिन यहाँ पे बट लिखो. बट लिखा तो थोड़ा अच्छा लगता है. एंड लिखा, आन्सर करेक्ट आहे, मार्क्स मिळतील. पण आपल्याला काय करायचं, थोडंसं स्टँडर्डाइज आन्सर ठेवला ना तर थोडं चांगलं असतं. मग आपण बट टाकू. म्हणजे असं नाही की अँड टाकलं तर चुकणार, अँडमध्ये पण मार्क भेटणार आहे, पण बट थोडंसं चांगलं असेल. ठीक आहे, मग बघा हां पी लिहायचं. आता हे पूर्ण लिहायचं तुम्हाला, इथून इथपर्यंत लिहायचं. बघा इथं काय आहे? पी काय आहे? पी का एक असा एक छोटासा कॉमा देतो मी. हां पी काय आहे? क्वाड्रिलैटरली स्क्वायर. तो यहाँ पे हम लिखेंगे, देखो क्वाड्रिलैटरल इज स्क्वेअर बट. हे क्वाड्रिलॅटरली स्क्वेअर बट. अँड लिहिलं तरी चालेल, पण मी बट लिहितोय. बट निगेशन क्यू. इट इज नॉट रोम्बस, बट इट इज नॉट रोम्बस. और हे असं करतो मी, असं आणि परत असं करतो. और म्हणजे ते समजून घेण्यासाठी. और निगेशन, और समजलं, हे और आलं. आता निगेशन पी म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर. और क्वाड्रिलॅटरल is not a square but it is हे झालं तुमचं पूर्ण निगेशन. समजलं नसेल तर फक्त एकच या 4 फॉर्म्युला केले. अँड और हे वर्बल फॉर्म तुम्ही मागं बघितलेलं आहे, एकदा बघून घ्या. मिटवतोय. चौथा प्रश्न बघू. चौथा प्रश्न बघा काय आहे. म्हणजे तिसऱ्याचा चौथा बरं का, अजून याच्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत. इट इज कूल अँड रेनिंग. सोपं आहे, तुम्ही करू शकता. सांगा बरं काय करणार. 2 स्टेटमेंट. पहिली स्टेटमेंट आहे पी. पहिली स्टेटमेंट काय आहे? इट इज कूल. दुसरी काय आहे? इट इज रेनिंग. बघा ना, इट इज कूल आणि फक्त रेनिंग म्हणजे काय? रेनिंग. इट इज रेनिंग. बरोबर आहे, पहिल्या दिवशी बघितलं होतं. तर बघा इट इज कूल, इट इज रेनिंग. सिम्बॉलिक फॉर्म आहे पी अँड क्यू. बरोबर आहे, आपल्याला पाहिजे निगेशन. सो निगेशन पी अँड क्यू. आता निगेशन काय आहे याचा कोणता फॉर्म्युला? पहिला फॉर्म्युला काय आहे? निगेशन पी अँड निगेशन क्यू. नाही, इथं काय करणार? इथं ऑर करणार. आता निगेशन पी म्हणजे पीचा उलटा. पी काय आहे? इट इज कूल. त्याचा उलटा काय असतो? इट इज नॉट कूल. और बघा इट इज नॉट कूल. और काय येणार? इट इज नॉट रेनिंग. कारण की क्यू काय आहे? इट इज रेनिंग. त्याचा उलटा काय येतो? इट इज नॉट रेनिंग. बघू शकता, लिहून घ्या पॉज करून. पुढचा प्रश्न घेतोय. चौथा.
बहुत भारी क्वेश्चन है। इफ, चौथा नहीं हो, पांचवा है। इफ इट इज रेनिंग, if it is raining, then we will go and play football. म्हणा सर इथं तर 2 3 3 आयटम आले. रिलॅक्स, टेन्शन घेऊ नका. काय आहे बघा, इफ आहे ना, इफ म्हणजे आपला कनेक्टिव्ह आहे इफ देन. म्हणजे आपलं पहिला वाक्य आहे इट इज रेनिंग, ओके. दुसरा वाक्य काय, वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आता हे जे ना, हे 2 ॲक्टिव्हिटी आपण त्याला बॉक्स करू, म्हणजे सिंगल ॲक्टिव्हिटी कन्सिडर करू. वी गो, आपण जाऊ. कुठं जाऊ, गो अँड प्ले फुटबॉल, जाऊ आणि फुटबॉल खेळू, बरोबर. म्हणजे पहिला वाक्य काय, इट इज रेनिंग, देन कनेक्टिव्ह एकच आहे. म्हणजे बघा मी इथं लिहितो पी, इथं लिहितो क्यू. म्हणजे तुम्ही या दोघांना 2 वाक्य पण कन्सिडर करू शकता, पण सध्या आपल्याला 2 मध्येच हे करायचं आहे. तर बघा पी मध्ये लिहिलं इट इज रेनिंग, आणि क्यू मध्ये लिहिलं आपण जाऊ, वी विल गो, जाऊ अँड. आता इथं मी अँड आपला कनेक्टिव्ह यूज करतो, ठीक आहे, त्यांचा यूज केला तरी चालेल. गो अँड प्ले फुटबॉल, जाके क्या करना है, जाके फुटबॉल खेलना है. वी विल गो अँड प्ले फुटबॉल, फुटबॉल, ओके. तो उन्होंने बोला है पी इम्प्लॉइज क्यू, तो उसका निगेशन द निगेशन इज, उसका निगेशन आता है निगेशन पी इम्प्लॉइज क्यू. 3 नंबर का फॉर्मूला क्या है, 3 नंबर का फॉर्मूला पी एंड निगेशन क्यू, ओके. तो क्या करेंगे, देखो इट इज रेनिंग, it is raining and not Q. अभी इसको नॉट करने का, we will go, we will not go and we will not go and play football. ओके. आता हा जे नॉट आहे ना, नॉट होतो या पूर्ण स्टेटमेंटला अप्लाय होतोय, ओके. म्हणजे इट इज़ रेनिंग, अभी बारिश हो रही है, इसके वजह से हम नहीं जा रहे हैं फुटबॉल खेलने को. आता जर अजून टेक्निकली याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केलं तर थोडंसं जर पुढं गेलो आपण, हाच प्रश्न जर 2 मार्कासाठी असेल तर आपण रिपीट करतो या प्रश्नाला. याचा हा पण एक उत्तर असतो बघा, तुम्हाला सांगतोय मी. आता जर सेपरेट करताना मी 3 वाक्य घेतले, म्हणजे वी विल गो, वी विल गो, वी विल गो, वी विल प्ले फुटबॉल, वी विल प्ले फुटबॉल, ओके. वी विल गो, वी विल प्ले फुटबॉल. आता 3 वाक्य घेतले, ओके, सेपरेट केलं. आता याला मी आर देतो, आर. आता बघा, जर आता हे असा वाक्य असला तर काय बघा, पी इट इज रेनिंग, देन पूर्ण याला अप्लाय आहे ना, म्हणजे देन कोणाला कोणाला अप्लाय, गो पण आहे आणि काय आहे, फुटबॉल पण आहे, समजते. आणि आता आपण याला निगेशन अप्लाई करू. आता लक्ष द्या, थोडंसं मस्त इंटरेस्टिंग है. तो जब मैंने इसको निगेशन अप्लाई किया तो पहले तो ये ऐसा ही हुआ, आगे करना ही है ये अपने को, अभी कर दे रहे. अभी हमने निगेशन का 3 नंबर का रूल अप्लाई करना है. तो अभी थोड़ी देर के लिए उधर पी और क्यू मत देखो, उधर पहला नंबर और दूसरा नंबर देखो. मतलब देखो इधर आ जाओ, ये मैं क्या करा, देखो इधर हमारा रूल ऐसा है, पी इम्प्लॉइज क्यू का निगेशन वो क्या है मालूम है, पी एंड निगेशन क्यू है. आता इथं पी आणि क्यू नका घेऊ, पहिला नंबर दुसरा नंबर, पहिला नंबर इम्प्लॉइज दुसरा नंबर, पहिला नंबर इम्प्लॉइज दुसरा नंबर. काय आहे, पहिला नंबर अँड निगेशन दुसरा नंबर. आता तो लॉजिक लावा बघा, पहिला नंबर दुसरा नंबर. मग जर याला मी इम्प्लिकेशन लावलं तर इम्प्लिकेशन काय म्हणतं, पहिला जसा आहे तसा लिहायचा, त्याच्यानंतर अँड करायचं, अँड आणि निगेशन दुसरा म्हणजे निगेशन दूसरा, ओके. अब इसको देख के फिर किसी की याद आई होंगी,
किसकी याद आई? पहले वाले की, क्योंकि ये फिर से लग गया ना फॉर्मूला। तो इसको क्या करेंगे, देखो ये जैसा है वैसा लिखा, ये जैसा है वैसा लिखा। फिर एंड का रूल क्या है? पहला रूल देखो P एंड Q, वहाँ पे निगेशन है। क्या रूल है आपका? निगेशन P और निगेशन Q। अब सपोज इसको भी पहला नंबर दूसरा नंबर बोलेंगे, पहला नंबर और दूसरा नंबर। तो क्या किया? निगेशन पहला एंड को और क्या निगेशन दूसरा। वो रूल इधर लगाए तो ये क्या होता? निगेशन पहला और निगेशन दूसरा। अब इसको हमें लिखना है वर्बल फॉर्म में। तो वर्बल फॉर्म में कैसा लिखेंगे? वर्बल फॉर्म में लिखने के लिए, वर्बल फॉर्म में लिखने के लिए देखो यहाँ पे क्या है? पी म्हणजे काय? इट इज़ रेनिंग। तो यहाँ पे क्या लिखेंगे? इट इज़ रेनिंग। एंड क्या क्या है? निगेशन क्यू। निगेशन क्यू मतलब क्या? वी विल नॉट गो, वी विल नॉट गो, वी विल नॉट गो। और वी विल नॉट प्ले फुटबॉल, वी विल नॉट प्ले फुटबॉल। बघून घ्या, म्हणजे याच्यापूर्वी आपण जे सॉल्व केलं सेम होतं. नॉट फक्त एकाला एकदाच अप्लाय केलं, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट सोबत होत्या ना, म्हणून सोबत नॉट अप्लाय केलं. मग सोबत नॉट अप्लाय केलं तरी चालेल. आणि त्या नॉटला आतमध्ये पाठवलं तर त्याचे जे रूल्स आहे, अँडच्या आतमध्ये नॉट गेल्यावर ऑर होतो. मग तसं केलं बघा. मागच्या याच्यात सोबत नॉट लावलं होतं म्हणून इथं काय होता? अँड होता. इथं नॉटला तुम्ही आतमध्ये पाठवलं, आतमध्ये पाठवल्यामुळं तिथं ऑर झालं. बघून घ्या, म्हणजे तो पण उत्तर चालेल आणि हा पण उत्तर चालेल. दोन्ही उत्तर करेक्ट आहे. दोघांना सारखे मार्क भेटतील. बघू शकता. झालं. पुढचा प्रश्न करतोय 6वा. हे मिटून टाकू. 6वा प्रश्न करायचा आहे. सहाव्या प्रश्नासाठी बघा. 6वा प्रश्न तुम्ही स्वतः करू शकता. √2 इज रॅशनल नंबर. तिथं लावलेले दिस इज नॉट कंपाऊंड स्टेटमेंट, साधा आहे. √2 इज रॅशनल नंबर. त्याचं उत्तर येणार आहे √2 इज नॉट रॅशनल नंबर किंवा √2 इज इरॅशनल नंबर. 6वा तुम्ही स्वतः करा. 7वा काय आहे बघा. हां, 7वा थोडंसं आपल्याला करावं लागेल. ऑल नॅचरल नंबर आर. आता जिथं ऑल आणि सम येतं ना, तिथं 2 वेळेस आपल्याला चेंजेस करावे लागतात. तर 7वा प्रश्न करतोय. तिथं कुठला रूल लागणार नाही, कारण की ते क्वांटिफायरचा प्रश्न आहे. तर 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न आहे ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर असा प्रश्न आहे. आता बघा, आपण काल बघितलं होतं, म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं? 2 क्वांटिफायर असतात, ऑल आणि सम. आता इथं ऑल आलं तर निगेशन करण्यासाठी हा जे क्वांटिफायर आहे, या क्वांटिफायरला सुद्धा बदलायचं. म्हणजे ऑलच्या जागेवरती सम करायचं, समच्या जागेवरती ऑल करायचं. आणि आपण ज्या पद्धतीने पुढं नॉट लावणार आहे, आता बघा, जर हा ऑल नसता, इसको मैं मिटा देता हूँ. अब तुमको क्या क्वेश्चन दिख रहा? नेचुरल नंबर आर होल नंबर. अब इसका निगेशन तुम क्या लिखेंगे? नेचुरल नंबर आर नॉट होल नंबर. बराबर है, ये अपना रेगुलर हो गया. लेकिन इसमें क्या हुआ? ऑल आया. तो अब इसका निगेशन लिखने के लिए आपको ये ऑल को रिप्लेस करना है. तो ये ऑल की जगह पे आप सम लिखेंगे, सम, और सम की जगह पे ऑल लिखेंगे. मतलब यहाँ पे मैं क्या करता हूँ? सम लिखा, सम. ओके, निगेशन में ये बदल गया, ये हो गया सम. आगे का सेम, नेचुरल नंबर आर होल नंबर. फिर उसका निगेशन क्या होता है? तो देखो, सम नेचुरल नंबर आर नॉट होल नंबर. म्हणजे 2 ठिकाणी बदल झालं. इथं बदल झालं आणि इथं सुद्धा बदल झालेला आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न म्हणजे कोणता? 8वा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर n² + n + 2 इज
डिव्हिजिबल बाय 4 हा प्रश्न आहे. सेम पॅटर्न बघा. काय करायचं, हे 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 काय आहे, हे ऑल आहे. हे काय आहे, ऑल. तर ऑलच्या जागी काय करायचं, सम. आता इथं वाक्यात होता, मग मी वाक्यात लिहिलं. इथं सिम्बॉल आहे. आता याचा सिम्बॉल मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. ऑलचा उलटा सम. समचा सिम्बॉल काय असा, काही वैल्यू, सम वैल्यू, बरोबर है. आगे जैसा है वैसा, यन है, ये है, ऐसा है, यन स्क्वायर प्लस यन प्लस 2 इज. अब ये क्या है, इज डिविजिबल बाय 4. तो इसका क्या आने वाला है, इज नॉट डिविजिबल बाय 4. नॉट डिविजिबल बाय 4. वरच्या सारखंच आहे बघा. ऑलच्या जागेवर सम केलं वाक्यामध्ये, जिथं ॲम इज आर असतं, जिथं ऑक्झिलरी वर्ब असतं त्याच्यापुढं आपण नॉट लावतो. हे तर आपलं रेग्युलर आहे. दिस इज मार्कर, दिस इज नॉट मार्कर. इसच्या नंतर लावलं ना, ॲम इज आर ऑक्झिलरी वर्बच्या नंतर नॉट लावायचं. मग इथं तसंच केलं. ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर, नॅचरल नंबर आर ऑल नॉट होल नंबर. ऑलच्या जागी ती सम केलं. तसंच बघा, हे आपला प्रश्न होता, हे सोडून द्या. हे प्रश्न होता, इथं इज डिव्हिजिबल बाय 4. इथं मी काय करतो, इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. आणि इथं ऑल होता, ऑलच्या जागेवरती सम टाकलं. आता पुढचा प्रश्न आहे, जे की शेवटचा प्रश्न आहे, तो बघू. सेम चेंजेस आहे बघा त्याच्यामध्ये. तर पुढचा तुमचा प्रश्न आहे, सम व्हॅल्यूज ऑफ एक्स. सम व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स मायनस 7 इज लेस दॅन 20. इथं इज याच्यात आहे. मग या समच्या जागेवर तुम्ही काय करणार, ऑल करणार. इथं एक्स आहे, बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स मायनस 17. हे छोटा आहे, मग असाच ठेवा, फक्त नॉट करा आणि पुढं 20 करा. अशा पद्धतीने हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे. बघू शकता.